येवले मोटर्सवरती प्रेम करणाऱ्या सर्व प्रिय ग्राहकांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत। आजचा व्हिडिओ असणार आहे होंडा युनिकॉर्नच्या हाफ इंजिन असेंब्ली बद्दल। तर आपल्याकडे ही होंडा युनिकॉर्न पिकअपच्या प्रॉब्लेम साठी आलेली होती। कस्टमरची कंप्लेंट होती की गाडीचा पिकअप थोडा कमी जाणवतोय त्यांना। तर यासाठी आपण असं केलंय की ब्लॉक पिस्टन, त्याच्यानंतर हेडचं काम केलंय, हेडमध्ये नवीन वॉल्स आणि गाईड इन्स्टॉल केले। त्याच्यानंतर आपण कार्बोरेटरमध्ये सुद्धा काही पार्ट्स इन्स्टॉल करणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण येवले मोटर्समध्ये हाफ इंजिन कसं असेंबल करतो आणि किती प्रिसिशननी असेंबल करतो, काय क्वालिटीने असेंबल करतो, आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पूर्ण व्हिडिओ बघा। यामध्ये तुम्हाला आपल्या येवले मोटर्सची इंजिन कामाची कारिगिरी नक्की समजून येईल। तर चला जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण या बाईकमध्ये होंडाचा जेन्युइन ब्लॉक पिस्टन यूज करणार आहोत। तेव्हाही मी इंजिन काम करतो तेव्हा कुठलाही पार्ट लोकल बिलकुल यूज करत नाही। जसं की आपण हेड वॉल सुद्धा जेन्युइन होंडाचीच यूज करतो। या पद्धतीने आपण काम करतो। तर चला बघूया होंडाच्या ब्लॉक पिस्टन मध्ये काय काय निघते। तर सर्वात आधी तर आपण ब्लॉक पिस्टनला फोडून घेऊया। याच्यामध्ये काय काय मटेरियल आहे आपल्याला लगेच समजून येईल। काही वेळेस मेकॅनिक लोक तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा चार्ज वेगळा करतात, बट ही ब्लॉक पिस्टनची जी किट आहे त्याच्यामध्ये अशा भरपूर गोष्टी येतात ज्याचा तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज लावला जातो। जसे की ही हाफ पॅकिंग ही ब्लॉक पिस्टनच्या किट मध्येच येते आणि याचा चार्ज वेगळा लावला जाऊ शकत नाही। आणि ब्लॉक पिस्टन मध्येच ही हेडची जी ओरिंग आहे, सायलेन्सर गॅसकिट हे सुद्धा येते। त्यानंतर ही पिस्टनची पिन आहे आणि पिस्टनचे लॉक्स आहेत। त्याच्यानंतर इकडे पिस्टन आहे, हे पिस्टन सुद्धा या किट मध्ये येतो। आणि हा आहे पिस्टन, मोकळा पिस्टन आहे, याच्यावरती पिस्टन रिंग्स सुद्धा येतात। या पिस्टन रिंग्स आहेत कंप्लीट। आणि त्याच्यानंतर मेन पार्ट सर्वात महत्त्वाचा म्हणजे ब्लॉक ब्लॉक। तर अशा पद्धतीने ही पूर्ण किट असते। याच्यामध्ये फक्त आणि फक्त ब्लॉक आहे, हे जेन्युइन होंडाचा आहे आणि या पद्धतीने त्यामध्ये ब्लॉक निघतो। एकदम प्रॉपरली पॅक केलेला असतो ब्लॉक पिस्टन। या पद्धतीने ब्लॉक आला। तर न्यू ब्लॉकची कंडिशन आणि ओल्ड ब्लॉकची कंडिशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, जर तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतात की नाही आयडिया नाहीये, बट हे ग्रूव्ज असतात, राईट। तर जेव्हा तुमचं ब्लॉक पिस्टन खराब होतं ना, तेव्हा हे ग्रूव्जला स्क्रॅचेस पडतात आणि खालून जेव्हा पिस्टन वरती ट्रॅव्हल करतो आणि पिस्टन रिंग्स मध्ये गॅप आलेला असतो, त्या क्षणाला तुमचं ऑइल जे आहे हे कंझ्युम केलं जातं बर्निंग मध्ये। त्याच्यामध्ये कंबशन चेंबर आहे हे आणि ह्याच्यामध्ये कंबशन कंटिन्युअसली चालू असतं गाडीमध्ये। सगळ्यात पहिलं हिट होणारा पार्ट म्हणजे हा असतो, ठीक आहे। त्याच्यानंतर इकडे जसं तुम्ही पाहू शकता, या ब्लॉक पिस्टनला इथे उभा स्क्रॅचेस पडलेले आहेत आणि या कारणामुळे आपली बाईक व्हाईट स्मोक, त्याच्यानंतर ऍव्हरेज आणि पिकअप कमी येणे, ऑइल कंझ्युम करणे या कारणामुळेच होतं। तर आपण या गोष्टीसाठीच आपण ब्लॉक पिस्टन चेंज करत आहोत। मेन रिझन आहे पिकअप न घेणे आणि व्हाईट स्मोकचा। या सगळ्या गोष्टी आपल्या ब्लॉक पिस्टनच्या किट मध्ये इन्क्लुडेड असतात। याच्या व्यतिरिक्त तुम्ही हमेशा लक्ष ठेवू शकता, जर तुम्ही येवले मोटर्सकडे काम नाही करत आहेत तर प्रिकॉशन्स घेऊ शकता की तुम्हाला जेव्हा तुमचं इंजिन कामाचं बिल लावलं जातं त्या टाइमाला तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी चार्ज केलं जातंय हे तुम्ही लक्ष देऊ शकता। याच्यासाठी हा व्हिडिओ खूप गाईडफुल राहणार आहे। त्याच्यानंतर इकडे आपण हेडचं काम करून आणलेलं आहे। हेडमध्ये जेव्हाही तुम्ही इंजिन ओपन करता, हेडमध्ये तुम्हाला गाईड्स चेक करणे आणि ब्लॉक जे हेड वॉल्स असतात ते नवीन टाकणे एक अनिवार्य प्रोसेस आहे। याने तुमचे परफॉर्मन्स आणि ऑइल कन्झम्पशनचा इश्यू आहे, मिस फायरिंगचा इश्यू आहे, हा पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जातो। त्यामुळे तुम्ही जेव्हाही तुमचं इंजिन ओपन कराल, तुम्हाला कोणी मेकॅनिकने रेकमेंड केलं की हेडचं काम करून घ्या, तर नाही कधीच म्हणू नका, कारण ते तुमच्याच ऍव्हरेज मध्ये बाईकच्या एफिशियन्सी मध्ये वाढ करणार आहे। तर चला आता जास्त उशीर न करता इंजिन असेंबल करून घेऊया। सगळ्यात आधी आपण लावूया पिस्टन रिंग्स आणि पिस्टनला गाडीच्या कनेक्टिंग रॉडवरती माउंट करून घेऊया आणि त्यानंतर आपण ब्लॉक बसवून हेड सुद्धा बसवून घेऊया। तर हा आहे पिस्टन जो की ब्लॉक पिस्टन किट मधून निघलेला आहे आणि हे आहे स्टँडर्ड। आणि चला हे फोडून घेऊया आणि याच्यामध्ये काय काय निघतं हे तुम्हाला दाखवतो, ठीक आहे। तर याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतील दोन ऑइल रिंग्स आहेत, पिस्टन रिंग्स आहेत, ही कंप्रेशन रिंग्स आहेत। आणि कंप्रेशन रिंग्सची थिकनेस जी असते ना, ती हमेशा ऑइल रिंग्स पेक्षा जास्त असते। याच्यामध्ये अप अँड डाऊन दोन टाईपच्या कंप्रेशन रिंग आहेत, अपर आणि लोअर। आणि ही जी आहे ही पण ऑइल रिंग आहे। तर आपण आता चला इन्स्टॉल करून घेऊया। या पिस्टन रिंग्सला इथे ठेवूया, ठीक आहे। याची पण दिशा फिक्स असते, कोणत्याही दिशेला आपण हे लावू शकत नाही, याची ही एक योग्य दिशा असते। तर याच्याबद्दल मी एक डिटेल मध्ये व्हिडिओ काढेलच। मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला पिस्टन रिंग्स प्रॉपरली कसे असेंबल करायच्या या गोष्टीचा जर व्हिडिओ हवा असेल तर मी तुमच्यासाठी तो बनवेल नक्की। तर ही आहे ऑइल रिंग, टाकून घेऊया या पद्धतीने। पिस्टन रिंग जर बेंड झाली, आपण त्याला तसं बसवू नाही शकणार, तुमचा नवा ब्लॉक पिस्टन खराब होऊ शकतो, ज्याची किंमत खूप जास्त असते आणि हा जॉब जो आहे खूप क्रुशियल आहे। तर या पद्धतीने आपण आता हे इन्स्टॉल करून घेतोय। येस, मी हे काम करताना ग्लव्स ह्याच्यामुळे घातलेले नाही आहेत, कारण याच्यामध्ये नखांचा वापर होणं गरजेचं आहे। ॲक्च्युली नखांचा वापर करावा लागतो आणि ग्लव्स घालून हे कामं नाही करता येत,
कारण खूपच छोट्या छोट्या पिस्टन रिंग्स असतात. आणि इंजिनचं काम करताना शक्यतो मी ज्या ठिकाणी योग्य आहे ना त्याच ठिकाणी ग्लव्सचा यूज करतो. जनरली ज्या ठिकाणी माती वगैरे घाण असते ना त्याच ठिकाणी ग्लव्सचा यूज मला करायला आवडतो. तर चला आता पिस्टन रिंग्सला आपण टायमिंगनुसार बसवून घेतलेलं आहे. मेन गोष्ट हीच असते याच्यामध्ये की पिस्टन रिंग्सचे जे तोंड आहेत म्हणजे हे ओपनिंग्स आहेत ते एकमेकांवरती आले नाही पाहिजे. ॲज लाईक हे जे तोंड आहे हे त्याच्यावरती नाही आले पाहिजे, कारण याच्यातून ऑइल पास होण्याचे किंवा कंप्रेशन लीक होण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे, याच्यावरती आपण आता थोडंसं ऑइल मारून घेऊया, कारण पिस्टन रिंग्स बसवताना याची पोझिशन हलू शकते. थोडं ऑइल मारल्याने त्याची जी शिफ्टिंग आहे ती थोडी हेवी होऊन जाते. आता आपण पिस्टन रिंग्सला असेंबल केलेलं आहे आणि पोझिशनवरती घेतलेलं आहे त्यांना. आता एक लॉक लावून घेऊया. आणि पिस्टनची सुद्धा दिशा असते, कोणत्याही बाजूला बसवायला जमत नाही, एक स्पेसिफिक दिशा असते. तर आपण त्या दिशेने पिस्टनला बसून घेऊया. त्याच्या आधी आपल्याला लॉक पाहिजे. पिस्टनला योग्य चांगल्या स्वच्छ ठिकाणी ठेवून घेऊया. हे लॉक जे आहे याच्यामधील एक लॉक आपल्याला आत्ता बसून घ्यायचं आहे आणि दुसरं लॉक पिस्टनला इंजिनवरती असेंबल केल्यावरती बसून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे लॉक आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया, जेणे आपली डाऊल जी असते म्हणजे जे पिन असते पिस्टनची पिन ती हलणार नाही. की पिस्टन थोडासा घाण झाला आहे तर आपण याला एका स्वच्छ कपड्याने क्लीन करून घेऊया. इंजिन काम करत असताना आहे ना क्लिनलीनेस खूप इम्पॉर्टंट आहे, कारण थोडी बी धूळ माती याच्यामध्ये राहिली तर पिस्टनला डस्ट पार्टिकल्स बिलकुल चालत नाही. कारण तुमचे जर डस्ट पार्टिकल्स पिस्टनमध्ये राहत आहेत ना तर तुमचं ते ग्राइंडिंगचं काम करणार आणि पिस्टनची जी लाईफ आहे ती कमी होणार, लवकर ग्राइंड होणार पिस्टन आणि तुमचं जो ब्लॉक आहे लवकर कामावरती येणार. या पद्धतीने आपण आता पिस्टनला क्लीन करून घेऊया. ऑल क्लिअर, एकदम मस्त क्लीन झालेलं आहे. आणि आता त्याची पिन इन्स्टॉल करूया. ही आहे पिन जी आपण आता पिस्टनमध्ये इन्स्टॉल करूया. त्याच्या आधी थोडंसं ल्युब्रिकेशन पण करून घेऊया याला, थोडं ल्युब्रिकेशन. आणि आता याला कनेक्टिंगवरती माउंट करून घेऊया. तर आपण आता पिनला त्या साईडने राईट साईडने माउंट करून घेतलेलं आहे आणि त्या साईडने आता आपल्याला पिनला लॉक करायचं आहे. पिस्टनवरती थोडंसं क्लिनिंग करून घेऊया. आणि लॉक माउंट करण्याआधी आपल्याला या ठिकाणी थोडासा कपडा टाकायचा आहे, कारण भरपूर वेळा लॉक जे असतं ना ते उडतं. चान्सेस आहेत की ते तुमच्या इंजिनमध्ये जाणार हे जे लॉक आहे. आणि फक्त हे छोटंसं लॉक काढण्यासाठी तुम्हाला फुल इंजिन डाऊन करावं लागतंय. ही गोष्ट खूप 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 काळजीपूर्वक करतो. हे लॉक आपण त्याच्यावरती माउंट करून घेऊया. हे लॉक बसवणं खरंच खूप ट्रिकी असतंय. लॉक बसलंय, आवाज आला असेल तुम्हाला. तर या बाईकची जी टायमिंग चेन आहे ती आपण चेंज नाही करणार आहेत. याच्यामध्ये हे जे डाऊल्स आहेत हे डाऊल्स आपण नवीन इन्स्टॉल करणार आहेत, जे की किटमध्ये रेडीमेड येतात. ह्या डाऊलचं काम आहे ब्लॉक पिस्टनला एका स्पेसिफिक पोझिशनवरती लॉक ठेवणे आणि अलाइनमेंटमध्ये ठेवणे. तुमचा जो पिस्टन आहे तो ब्लॉकवरती घासण्याचे चान्सेस कमी होऊन जातात आणि तुमच्या ब्लॉकची लाईफ वाढते. काही लोक ह्या डाऊल्स ठेवतात आणि ह्या गोष्टी खरंच चुकीच्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्या ब्लॉकची लाईफ कमी होते आणि ही प्रॅक्टिस करणं चुकीचं आहे. तर चला आता ही पॅकिंग आहे ब्लॉक पिस्टनसोबत आलेली. ही जी ग्रीन कलरची पॅकिंग आहे ती आपल्या ब्लॉकची पॅकिंग आहे. तर या पॅकिंगची सुद्धा एक स्पेसिफिक पोझिशन असते. या पद्धतीने या पोझिशनवरती आपण याला टाकून घेऊया. ठीक आहे. तर आता आपण पॅकिंग टाकली आहे, डाऊल्स टाकले आहेत, पिस्टनला बसवलं आहे, पिस्टन रिंग्सला असेंबल केलं आहे. आता आपल्याला ब्लॉकमध्ये थोडंसं ल्युब्रिकेशन टाकून ब्लॉकला थोडंसं ल्यूब करून घ्यायचं आहे. कारण जेव्हा आपण इंजिन स्टार्ट करू ना तेव्हा ब्लॉकमध्ये ऑइल यायला वेळ लागणार. तर त्याच्यामुळे ब्लॉकचा जो इनर सिलेंडर आहे त्याला आपल्याला थोडंसं ल्युब्रिकेशन करून घ्यायचं आहे, जेणेकरून स्क्रॅचेस त्याच्यावरती येणार नाही. आणि आता आपण ब्लॉकला असेंबल करून घेऊया त्याच्यावरती. हा पार्ट पण खूप जास्त ट्रिकी आहे, कारण याच्यामध्ये आहे ना पिस्टन रिंग बेंड होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर आता ब्लॉकला आपण प्रॉपर असेंबल करून घेऊया याच्या पिस्टनसोबत. तर आता आपण पिस्टन रिंग्सला सिलेंडरमध्ये प्रॉपरली इन्सर्ट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ब्लॉकला खाली प्रेस करायचं आहे आणि हे खूप मस्त आणि सॅटिस्फाईंग काम आहे जे की आपण करणार आहेत. आणि आता चला पिस्टनला असं मस्तपैकी खटकन बसून घेऊया. ठीक आहे. आणि आपण ब्लॉकला असं प्रेस करू शकतो. या पद्धतीने खटाखट फिटिंग जातो ब्लॉक इंजिनवरती. आणि आपल्याला आता फायनल फिटिंग करून घ्यायची आहे खाली डाऊलमध्ये. हे जे ऑइल आहे बघा, ऑइल
ज्या ऑइल रिंग्स असतात त्यांनी कशा पद्धतीने ह्या ऑइलला बाहेर काढलेलं आहे. रिंग्स म्हणजे पिस्टनच्या ऑइल रिंग्सचं कामच हे आहे की ऑइलला खाली ठेवणे आणि जे आपला ब्लॉक आहे त्याच्यावरती येऊ नाही देणे, ज्याने ऑइल कन्झम्पशन होत नाही. आता आपला ब्लॉक जो आहे तो प्रॉपरली अलाइन झालेला आहे इंजिनवरती आणि या पद्धतीने आपण आता इंजिनला असेंबल करायचं प्रोसेस करतोय. तर चला आता समोरची प्रोसेस करून घेऊया. गाडीची टायमिंग चेन चांगली होती, त्याच्यामुळे आपण टायमिंग चेन आणि टायमिंग चेन रिलेटेड पार्ट्स आपण चेंज नाही करणार आहेत, जे की कॉस्ट कटिंगमध्ये मदत करतात. आणि होंडाचे पार्ट्स खूपच जास्त रिलायबल आहेत, इंजिनचे खास करून. इंजिनचा खरं तर होंडाचा खर्च जास्त नाही आहेत, ॲक्च्युली जास्त तर मेजर पार्ट्स जात नाही, याचे खराब होत नाही. रिलायबिलिटी खूप जास्त असते याची. तर टायमिंग चेनसुद्धा आपण जुनी यूज करतोय, पॅड्स आपण जुने यूज करतोय, फक्त ब्लॉक पिस्टन आपण नवीन यूज करतोय आणि हेडचं ओव्हरऑल काम आपण केलेलं आहे. इकडे जे ऑइल आले ना त्याला आपण पुसून घेऊया, कारण पॅकिंगवरती आपल्याला ऑइल नाही पाहिजे, पूर्णपणे ड्राय पाहिजे. ठीक आहे, एकदम मस्तपैकी क्लीन करून घेतलेलं आहे आपण. तर ही आहे आपली पॅकिंग हेडचं गॅसकेट. ठीक आहे, याचं काम आहे तुमचा गॅस लॉक करणे आणि कुठल्याच प्रकारचं जे कंप्रेशन होतं आहे ना त्याला लिकेज नाही होऊ देणे. ऑइल लिकेज पण हे थांबवतं. आणि इथे आपण हिला इन्स्टॉल केले. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाऊल जुन्याच यूज करायच्या आहेत. तर ही डाऊलसुद्धा आपल्याला इन्स्टॉल करावी लागणार आहे हेडची. ह्या 2 डाऊल्स असतात फक्त. डाऊल आपण इथे इन्स्टॉल करून घेऊया हेडच्या या कॅव्हिटीमध्ये. आणि फक्त 2च ठिकाणी ओपनिंग मोठी असते हेडच्या डाऊल्स बसण्यासाठी. तर या पद्धतीने आपण आता डाऊल इन्स्टॉल करून घेतलेली आहे. तर हे आहे हेड आणि ह्याच्यावरती आपण आता हेड वॉल्स जे आहेत ते असेंबल करून घेतलेले आहेत ऑलरेडी. आणि आता हेडला प्रॉपरली माउंट करून घेऊया. तर हेडला इझिली माउंट करता येतं, ह्याच्यामध्ये काही असं ट्रिकी नाही आहे. बट फक्त एवढंच आहे, तुम्हाला जे टेन्शनर्स असतात ना, हे टायमिंग चेन टेन्शनर पॅड्स, ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आणि टायमिंग चेनला वरती काढून घ्यायचं आहे. आणि हेड इज ऑन इट्स प्लेस नाव. ठीक आहे, हेड माउंट झालेलं आहे आता प्रॉपरली एकदम. हा आहे हेड आणि बघू शकता बिलकुल हालत नाही आहे, ज्याचा अर्थ आहे की हेडला प्रॉपरली अलाइनमेंट भेटलेली आहे. त्याच्यानंतर हे आहे वरचं हेडच्या वरचं ऑपरेशनल सिस्टम आणि याच्यामध्ये आहे कॅमशाफ्ट, रॉकर आर्म्स आणि त्याला धरणारं हे माउंटिंग. जी पोझिशन आहे ती बाहेरून असते. ठीक आहे, कॅमशाफ्ट ज्याच्यावरती टायमिंग चेन माउंट होणार आहे नंतर, यालासुद्धा आपण अलाइनमेंटमध्ये टाकून घेऊया. यालासुद्धा खालून डाऊल्स होत्या, तुम्ही नोटीस केल्या नसाल तर मी एकदा खोलून पुन्हा दाखवतो. ठीक आहे, ह्या 2 डाऊल्स आहेत छोट्या छोट्या. ॲक्च्युली हे भरीव आहे, खूप थिक डाऊल्स असतात आणि याला आपण आता बसवून घेतले याच्यावर. ठीक आहे, आता आपल्याला सिम्पली याला नट बोल्ट जे असतात, बोल्ट्स जे असतात, नट नाही, नट आणि बोल्टमध्ये तुम्हाला सिम्पली फरक सांगतो. हा आहे नट आणि हा आहे बोल्ट. बस, हे आपल्या आत्ताच्या व्हिडिओचं टॉपिक नाही आहे, त्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन नाही करणार आहे. तर 12 mm हेडवाले 4 नट असतात, 4 बोल्ट्स असतात. हे असे आपण इन्स्टॉल करून घेऊया. आणि याला टाईट करण्याचा सुद्धा एक पॅटर्न आहे. तुम्हाला ह्या 4ही बोल्ट्सला क्रिस क्रॉस पॅटर्नमध्ये टाईट करावे लागते. याच्यासोबत हे जे साईडचे 2 10 mm हेडचे लांब नट आहेत, इनर साईडला इन्स्टॉल करून घेऊया. आता याचे टॉर्क फिगर्स आपल्याकडे नाही आहेत ॲक्च्युली. याच्यामध्ये टॉर्क लावला जातो, टॉर्क रेंजचा यूज केला जातो, बट याच्यामध्ये एक्सपिरियन्सवरती पण गोष्टी डिपेंड करतात. तर मला जेवढा एक्सपिरियन्स आहे इंजिन असेंबल करण्याचा, आजपर्यंत तरी कोणता फॉल्ट नाही आलेला माझ्या या टॉर्कच्या केसमध्ये. तर ॲल्युमिनियम बॉडी आहे आणि मेटलचे जे नटबोल्ट्स आहेत त्या हिशोबाने आपल्याला टॉर्क यूज करायचा आहे आपल्या हाताच्या अंदाजाने. तर आपण तो यूज करतो आहे आणि जास्तही नाही आणि कमीही नाही. तर या पद्धतीने आपण त्याला फिट करतो आहे. आता 10च्या टीने आपल्याला हे 2 बोल्टसुद्धा टाईट करून घ्यायचे. तर आता आपण हे बोल्टसुद्धा 2 टाईट करून घेऊया 10च्या टीने.
फ्री आहे का चेक करूया. पॅड फ्री आहे आणि हे पण पॅड फ्री आहे. मी आहे ना आत्तापर्यंत होंडामध्ये हा जो स्प्रॉकेट आहे, जो टायमिंग चेन स्प्रॉकेट आहे, हा कधीच खराब झालेला पाहिलेला नाही आहे. तर थोडंसं कॅम आपण फ्री आहे का चेक करून घेऊया. कॅम कम्प्लिटली फ्री आहे आणि याचीसुद्धा टायमिंग आहे. या डॉटला आपल्याला खालच्या बाजूने ठेवायचं आहे. कॅम फ्री आहे तो चेक करायचा आहे आणि ह्याला आपल्याला असेंबल करायचं आहे. चेनवरती माउंट करून घेऊन चेनवरती आपण आता याला स्प्रॉकेटला माउंट करून घेऊया या पद्धतीने. आणि ह्या लाईन्स प्रॉपरली हॉरिझॉन्टल पाहिजेत आणि इंजिनच्या हॉरिझॉनला आल्या पाहिजेत. ठीक आहे, तर प्रॉपर आपण बघू शकतो इंजिनच्या हॉरिझॉनला ते लाईन्स आलेल्या आहेत. थोडंसं लाईटली वरती घेऊया. राईट, ठीक आहे, परफेक्ट. तर आता ह्याला 8 mm बोल्ट्स आहेत इथे ठेवलेले आहेत. हे 8 mm बोल्टसुद्धा आपण लावून घेऊया. ही झाली तुमची परफेक्ट टायमिंग सेट. तुमचा पिस्टन टॉपला आहे. तुमच्या स्प्रॉकेट व्हीलची जी पोझिशन आहे तीसुद्धा परफेक्ट आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काय बघायची गरज नाही आहे. तर परफेक्ट टायमिंग आत्ता आपण लावलेली आहे. आणि याला आपल्याला 8च्या टीच्या मदतीने हे स्प्रॉकेटचे जे 2 बोल्ट्स आहेत 8 mm ते टाईट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे, जर तुम्हालाही माझ्या कामाची पद्धत आवडत असेल ना, बाईक ओनर फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून माझं काम तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कळवा. रॅपिड सेटिंगसाठी हा जो 10 mm रिंग यूज केला जातो आणि एक स्पेशल टूल असतं आहे, हे खूप जास्त टाईट झालेलं आहे. यालासुद्धा आपण एक स्पेसिफिक डिस्टन्स म्हणा किंवा गॅपवरती आपल्याला सेट करायचं आहे, जो की मी माझ्या एक्सपिरियन्सनुसारच करतो आणि MM तर कधी मी मोजत नाही. बट येस, जे पण होतं ते परफेक्ट होतं. एक्झॉस्ट वॉलसुद्धा एका स्पेसिफिक गॅपवरती सेट झालेला आहे आणि इनलेट वॉलसुद्धा. स्लाइटली एक्झॉस्ट वॉलचा थोडासा आवाज येऊ शकतो कारण मी त्याला जास्त थोडंसं लूज ठेवलेलं आहे, जे की आपण 1000 किलोमीटरला सेटिंग करून घेणार आहेत त्याची. आणि ह्या पद्धतीने आता इंजिन पूर्ण असेंबल झालेलं आहे. फक्त आपल्याला हेडची कॅप लावायची आहे, टायमिंग चेन टेन्शनर लावायचं आहे आणि कार्बोरेटर त्याच्यावरती माउंट करायचं आहे आणि इंजिन चालू. तर हे सगळी प्रोसेस करून आता मी तुम्हाला रेडी इंजिन चालू करून दाखवतो. आणि आपण याच्यामध्ये कार्बोरेटर किटसुद्धा नवीन इन्स्टॉल केलेली आहे जेन्युइन होंडाची, आणि गाडी झटके मारत होती त्यासाठी. तर आपण पाहू शकतो, हे बघा आता हा आहे फ्री प्ले. याच्यामध्ये काही गाडी रिॲक्ट करू शकत नाही कारण यामध्ये तुमचं ॲक्सिलेटर ओढलं नाही जात, हे बघा तसं. ठीक आहे, बट आपण आता बघू ॲक्सिलेटरला थोडं पण आपण जर ॲक्सिलरेशन दिलं गाडीला तर क्विक रिस्पॉन्स येतो विदाऊट एनी जर्क. सिंगल एकदम 1%सुद्धा जर्क नाही आहे, पाहू शकतो आपण. हे बघा एकदम क्विक रिस्पॉन्स आहे. आणि या पद्धतीने आपण येवले मोटर्समध्ये होंडाच्या बाईक्सचे प्रॉपर एकदम काम करतो, जेणेकरून तुमचा जो मेन इश्यू आहे, सगळ्यात जास्त होंडामध्ये इश्यू येणार आहे तो आहे म्हणजे जर्कचा, झटके मारायचा, भुरभुर करायचा प्रॉब्लेम. तो आपण यामध्ये सॉल्व्ह केलेला आहे. कार्बोरेटर किट नवीन इन्स्टॉल केली आहे, हेड डिकार्बनिंग झालेलं आहे आणि ब्लॉक पिस्टनसुद्धा आपण नवीन टाकलेलं आहे. पुन्हा एकदा बघा की कशा पद्धतीने एकदम क्विक रिस्पॉन्स करते आहे गाडी. तर या पद्धतीने एकदम मस्त आणि रिफाईन झालेलं आहे इंजिन पूर्णपणे. आता ॲव्हरेज असो, पिकअप असो आणि सगळ्या गोष्टी असो,